शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मिंग बाबाजी चॅनलवर स्वागत आहे. म्हैस पालनामध्ये फक्त सुक्या चाऱ्यावरती कसं नियोजन होऊ शकतं याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. एकदा आपलं परिचय करून द्या, तुमचं नाव आणि इथला पत्ता आपला. कैलास तादेभाऊ तांबे, बावडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आता आपल्याकडे म्हशी किती आहेत? म्हशी आता 22-23 आहेत. आणि पारड्या? पारड्या 7-8 आहेत. आणि कोणत्या जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सगळ्या काही मोरा जातीच्या आहेत, काही म्हैसा आहेत. म्हैस पालन वडलं पारजी वडिलांपासून. तुमच्याकडे 2 जातीच्या म्हशी आहेत, मुर्रा आणि म्हैसाना. तर यातली चांगली कोणती? चांगली म्हैस तशी मुर्रा. कारण काय झालं? चालती, लॉंग टाइम दूध देते. जास्त काळपर्यंत दूध देणारी म्हैस मुर्रा आहे, आणि तशी म्हैसाना दूध कमी कमी करत जाते. कमी करत जाते. लवकर कमी होतं तिचं दूध. लवकर कमी. साधारणतः किती लिटर पासून किती लिटर पर्यंत म्हशी आपल्याला? वेल्यानंतर आहे ना 12, 14, 15, 16 लिटर पर्यंत आहे. एक मुर्रा चांगली जातीची म्हैस कशी निवडावी? म्हैस बघून, त्याचं हे बघून, नस बघून, शिंगडी पगडी सगळं बघूनच त्याची ठरवली जाते. मग किंमत कोणाची जास्त आहे, मुर्राची का म्हैसानाची जास्त किंमत आहे? मुराची किंमत जास्त. एक साधारणतः ॲव्हरेजली काय किमतीच्या म्हशी मिळतात किती लिटरच्या मार्केटमध्ये? आता सध्या म्हशीची किंमत ती वाढली, भरपूर वाढले. 1.5 पावणे 2. कामगारांचं नियोजन कसं आहे याच्यामध्ये? कामगार काय नाही, प्रत्येक 2 बाई असतात. हां, 2 जण आहेत तुमच्याकडं. आणि तुमचं काय कष्टाचं काम असतं? देखरेख, म्हशी पाणून द्यायच्या, हे काम आपले. चाऱ्याचं नियोजन कसं करता? तुमचा स्वतःचा चारा आहे का विकत आणता? विकत आहे, सगळं विकत आहे. चाऱ्यामध्ये काय काय देता? कडबा कुट्टी, गव्हाचा भुसा. फक्त सुका चारा, हिरवा चारा आपण देत नाही. याचं कारण काय हिरवा चारा न देण्याचं? हिरवा चारा काय होते, रेग्युलर येत नाही टाइम बाहेर असले की. आणि सारखा बदलत असतो चारा. बदलत असतो. एक दिवस एक चांगला येतो, दुसऱ्या दिवशी खराब येतो. मग त्याच्यामुळे नियोजन बिघडतं. दुधाची लेवल एक टिकून राहते सुक्या चाऱ्यामुळे. आणि तुम्हाला फॅट पण जास्त मिळत असेल ना? दुधाची क्वालिटी चांगली. क्वालिटी सुक्या चाऱ्यामुळे. घरचा चारा अजिबात नाही आपला? अजिबात नाही. सगळं काय आहे ते सगळं विकतच आहे? सगळं विकत. खुराकामध्ये काय देतो आपण? खुराकामध्ये सरकी, भुसा, चुनी, गोळी. साधारणतः एका म्हशीला किती जात असेल खुराक? 3-3.5 किलो एका टायमिंगला? एक टाइम सुका. पण मग तुम्ही सुका चारा देताय, त्याचा काय तोटे जाणवले का तुम्हाला? का फायदा जाणवला काय? नाही, फायदा आणि तोट्याचा सवाल नाही. दुधाची लेवल एक टिकून राहते, जनावर व्यवस्थित राहतात. आणि जे तुमचं सारखं बदलणार होतं हिरव्या चाऱ्यातून, ते एक सारखा चारा मिळाला तुम्हाला? चारा मिळतो. फक्त सुक्या चाऱ्यावरती पण म्हशीच राहू शकतात आरामात. पण एक होत असेल तुमचा खर्च वाढत असेल सुक्या चाऱ्यामुळे? खर्च वाढतो ना. सुक्या फक्त पेक्षा खर्च दीडपट खर्च वाढतो. सुका चारा काय किलो नाही मिळत? कडबा कुट्टी आहे 16 रुपये किलो, भुसा आहे 10-12 रुपये किलो. रोज दूध किती मिळतं? दूध टायमाचं आहे 200 लिटर. आणि हे दूध कुठं जातं आपलं? डेअरीला आहे, वाघोलीत. संकलनाला की डेअरीला जातं? डेअरीवर. तुम्हाला काय रेट मिळतो दुधाला? आता सध्या आहे 70 रुपये. म्हणजे फिक्स रेट आहे तुम्हाला, ठरवून आहे आपलं? फिक्स रेट. काळजी काय काय घेतोय रोजचं म्हशींच्या नियोजनामध्ये? धुणं, साफसफाई सगळं, म्हणजे जे आहे ते व्यवस्थित करायच लागतंय ना. किती टाइम धुता म्हशी तुम्ही? म्हशी एकच टाइम धुतो, सकाळी. सकाळचा. स्वच्छता ठेवणं किती गरजेचं आहे गोठ्यामध्ये? स्वच्छता तर महत्वाची. एक वेळेस खायला नसतं तरी चालू, पण स्वच्छता पाहिजे. रोगराई कमी होती, माश्या तास थांबत नाही. तुमचं आता पण बघतोय ना, म्हणजे एकदम स्वच्छ गोठा आहे तुमचा सगळा. आहे ना, ते सकाळी धुलेलं आहे. तरी बी बघा ना. चारा किती टाइम देतो आपण? चारा 2 टाइम. मग सगळं मिक्स करून टाकतो आपण त्याच्यामध्ये? मिक्स करू. म्हणजे चारा, सुका चारा, खुराक सगळं एकत्र मिक्स करू. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी? म्हशींना आजार पण किती येतं? आजार पण आता हे वातावरणानुसार, कधी गरम वातावरण असतं, कधी गार असतं. कोणी खात नाही, कोणी ताप येतो. काही सारखा एवढा आजार नाही, कमी. मस्टडीचा आजार येतो? मस्टडीज आहे ना, होते ना. होते, पण मग प्रमाण आहे कमी. पण ताप वाढला तर मस्टडी होऊ शकते. म्हणजे म्हशींना ताप आला आणि जास्त काळ राहिला तर मस्टडीज होण्याचे हे असते. सध्याच्या स्थितीला म्हशींच्या किमती खूप जास्त झाल्यात. त्याच्यामुळं परवडत नाही. खाद्य महाग झाले. आता तुम्हाला जेवढा तुम्ही खाद्य घालताय तरी तुमचं 70 रुपयांनी जाते? 70 रुपयांनी जाते ना. पण त्याच्यासाठी बी दूध क्वालिटीचं काढायसाठी बी खर्च जास्त होतोय. बरोबर. मग आता तुम्हाला हा व्यवसाय परवडतोय का? सध्या तर नाही परवडत, पण आता काय चाललंय, जेवण काय करणार आहे. म्हणजे लॉस होतोय का? लॉस होतोय. समजा आपण ज्या पद्धतीने खर्च खायला घालतो ना,
दुधाच्या क्वालिटी प्रमाणे दुधाला भाव नाही तेवढा. 70 रुपये पण कमी आहे. कमी आहे. जर कोणाला म्हशी घ्यायच्या असेल त्यांनी मुर्रामध्ये करावं का म्हैसाणामध्ये करावं? मुरामध्ये करावं. म्हैसाणा नकोच. सर बी आहे चांगल्या काय काय निवडीवरती शेवटी लोक. निवडीवरती, हा आपल्या घेण्यावरती. पण जास्त काळ दूध आणि जास्त दूध आपल्याला मुर्रापासूनच मिळेल. मुरापासून म्हशींचा गोठा कोणाला बांधायचा असेल नियोजन कसं करावं, किती अंतर ठेवावं? नाही अंतर तसं भरपूर पाहिजे. तसं तर आपलं अंतर जरा कमीच झाली थोडं. हे म्हशीला अंतर किती पाहिजे ह्या पोळीपर्यंत माग? तसं तर हे कमीत कमी 14 फूट पाहिजे गव्हाण ते पाठीमागे. आणि म्हैस ही अशी 4 फुटावर पाहिजे. 2 म्हशींमागं अंतर 4 फूट पाहिजे. 4 फूट पाहिजे. म्हशीचा आराम होतो व्यवस्थित. म्हैस पालनामध्ये चांगल्या प्रकारे दूध काढण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे गोठ्यामध्ये? म्हशीचं खाद्यामध्ये काय काय दिलं पाहिजे जेणेकरून क्वालिटी चांगली आली पाहिजे दुधाला? सरकी तेल रोज देतात. तेल कोणतं देता तुम्ही? राईच तेल रोज म्हशीला 100 ग्रॅम आहे एका म्हशीला. चुनी, भुसा, गोळी हे सगळं मिक्स करून देतो आपण. सगळं मिक्स करून देतो. मित्रांनो, जे काही आता सध्या स्थिती आहे यांचे गोठ्याचे व्यवस्थापन म्हणा, बाकीचं नियोजन सगळं काही सरांनी आपल्याला सांगितलं. त्यांचा आभार. तर भेटूया अशा एका चांगल्या व्हिडिओमध्ये एका चांगल्या माहितीसोबत. धन्यवाद.